जय हिंद, जय सनातन. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. हिंदू संस्कृती म्हटलं की वेगवेगळे सण आले प्रत्येक महिना अंतर्गत. मग तो चैत्र असो, पौष असो, माघ असो, फाल्गुन असो, जो कुठला महिना असेल त्या महिन्यानुसार त्याचे सण ठरलेले असतात. फक्त तिथी मागं पुढं होते आणि सण हे प्रत्येक स्वरूपामध्ये, कधी देवाच्या स्वरूपामध्ये, कधी वृक्षाच्या स्वरूपामध्ये, कधी जनावराच्या पूजेनिमित्त, म्हणजे असा वेगवेगळा सण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ठरवून दिलेले आहेत. आणि 14 रत्नापैकी आजच्या घडीला म्हणजेच धनत्रयोदश असेल, त्याच्यानंतर नरक चतुर्दशी असेल, त्यानंतर दीपावली असेल, असे हे एकामागं एक आलेले सण. तर धनतेरस म्हणजे ह्या दिवशी कुबेर आणि धनाची म्हणजे लक्ष्मीची पूजा केली जाते. आपली संपत्ती असेल, पैसा असेल, नोटा असतील, त्याचे पूजन केले जाते. आता काल परवा एक जण मला म्हटला की पैसा, ज्या नोटा आहेत त्या जोपर्यंत चलनामध्ये आहेत तोपर्यंतच त्या धन म्हणून किंवा पैसा म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. मागं जशी नोटबंदी झाली आणि त्या पैशाला कचऱ्यामध्ये गिनती करण्यात आली. म्हणजे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं, ऋतूकाल परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं. काळ बदलला, महत्त्व बदललं की त्या मागच्या गोष्टीला महत्त्व राहत नाही. तशातला प्रकार नोटबंदी झाल्यानंतर त्या नोटेचं महत्त्व राहिलं नव्हतं, म्हणून ते कागदामध्ये विलीन झाली. आणि तशा स्वरूपामध्ये कालानुरूप प्रत्येक गोष्टीचं महत्त्व हे प्रत्येक वेळेस असतं. आणि या त्रयोदशीला धनाची पूजा केली जाते, म्हणजेच लक्ष्मीची आणि कुबेर संपत्तीचे ज्यांना मालक म्हटलं जातं किंवा देवाची संपत्ती रक्षण करणारे जे कुबेर आहेत त्या कुबेराचं धनतेरसच्या दिवशी पूजन केलं जातं. त्यानंतर नरक चतुर्दशी या दिवशी काय होतं की या नरक चतुर्थीला नरकासुराचा वध करण्यात आलेला आहे. जालन्यापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर भोकरदन नावाचं राज्य, पूर्वीच्या काळामध्ये ते राज्य होतं, आता तालुक्याचं ठिकाण आहे भोकरदन. त्या भोकरदनच्या ठिकाणी नरकासुराची नगरी असल्याचा उल्लेख आहे. आजही त्या परिसरातील लोक नरकासूर किंवा बाणासूर किंवा आणखी वेगवेगळ्या नावानं त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात की या ठिकाणी 16,100 स्त्रिया या नरकासुराने कैद करून ठेवलेल्या होत्या. आणि त्या स्त्रियांना सोडवण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण परमात्मा आणि सत्यभामा या दोघांनी त्या ठिकाणी येऊन या नरकासुराला नरक चतुर्दशीच्या दिवशी वध करण्यात आला त्या नरकासुराचा. आणि या 16,100 स्त्रियांना त्या ठिकाणाहून सोडवण्यात आलं. मी मागे एक व्हिडिओ केला होता की 16,108 बायका श्रीकृष्ण परमात्म्याला कशा, तर त्यामध्ये ह्या 16,100 स्त्रियाचं वर्णन आहे. तरी थोडक्यामध्ये एकदा सांगतो की या 16,100 स्त्रियांनी श्रीकृष्ण परमात्म्याकडे विनंती केली की देवा म्हणे, आम्ही ह्या ठिकाणी काहींना वर्ष झालं, काहींना 10 वर्ष झाली, काहींना 5 वर्ष झाली, काहींना महिना झाला, आम्ही या दैत्याच्या ताब्यामध्ये होतो आणि या ठिकाणाहून आम्ही आमच्या घरी जर गेलो
माहेरी म्हणा किंवा सासरी म्हणा, तर आमचे लोक आमचा स्वीकार करणार नाहीत. आम्हाला काय करतील की कुदृष्टीनं आमच्याकडं बघेल समाज, आणि समाज आमच्याकडं वाईट नजरेनं बघू नये, आम्हाला वाईट मार्गाला लावण्यात येऊ नये किंवा आम्ही वाईट मार्गाने जाऊ नये, या उद्देशाने तू आमचा स्वीकार कर. आणि ही सर्वांची विनंती ऐकल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या 16,100 स्त्रियांना आपल्याबरोबर घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे त्या 16,100 स्त्रिया नरकासुराला मारल्यानंतर या श्रीकृष्ण परमात्म्याला 16,100 स्त्रिया प्राप्त झाल्या. आणि त्याच चतुर्थीला नरकासुराला मारले म्हणून या कार्तिक महिन्यामध्ये नरक चतुर्दशीला महत्त्व आहे की वाईट गोष्टीचा काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. सन्मान मार्गाने ईश्वर भक्तीच्या स्वाधीन व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे 16,100 स्त्रिया श्रीकृष्ण परमात्म्याला शरण गेल्या आणि समाजापासून स्वतःला वाचून घेण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला सन्मार्गाने, भक्ती मार्गाने, तशा प्रकारे प्रत्येकाने ईश्वरचरणी लीन व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं या ठिकाणी हे वर्णन आहे. आता त्याच्यानंतर धन्वंतरी पूजन. धन्वंतरी ही समुद्रमंथनातून निघालेली एक वैदिक देवता, म्हणजे इंद्र दरबारामध्ये धन्वंतरी ही देवाचे वैद्य म्हणून होते. त्यांचासुद्धा या समुद्रामध्ये काय झाला होता, लय झाला होता, समुद्रामध्ये विलीन झाले होते ते. आणि समुद्रमंथनातून ते आजच्या दिवशी म्हणजेच या धनत्रयोदशीच्या दिवशी बाहेर आलेले होते, म्हणून त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते. त्यांचंही पूजन या धनत्रयोदशीला केलं जातं. मग ती देवता सर्व वैदिक शास्त्रामध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. ती देवता प्रत्यक्ष विष्णूचा अवतार अशी मानले जाते. त्यांच्या हातामध्ये या ठिकाणी शस्त्राच्या ऐवजी अमृतकुंभ दाखवलेलं आहे, म्हणजे ज्याच्या साह्याने रुग्ण नीट होतो, बरा होतो. म्हणून त्यांना देवताची वैद्य असे म्हटलेले. आणि प्रत्येक डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला धन्वंतरीचा फोटो, मूर्ती ही पाहावयास मिळते, कारण त्या धन्वंतरीची डॉक्टर लोक पूजा करतात. ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या देवाला मानो अथवा न मानो, परंतु धन्वंतरीची पूजन हे ते नक्कीच करतात. एकही डॉक्टर तुम्हाला असा भेटणार नाही जो धन्वंतरीचं पूजन करत नाही असा. मग वैद्यकशास्त्र असो, विज्ञान असो, काही असो, शेवटी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ते ईश्वराला शरण जातात, हे निश्चितपणे आहे. आणि दीपावली हा सण जो आहे हा 5 स्वरूपामध्ये मानला जातो. आत्ताच मी सांगितलं धनत्रयोदशी, वसुबारस, आणि पहिल्या दिवशी वसुबारस येतो. तर या वसुबारसेचं महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे वसुबारस ज्यांच्याकडे गायी, दुभदुभत्या प्रकारचे जनावरं असतात ते त्या गाईचं पूजन वगैरे करतात संध्याकाळी वसुबारसच्या दिवशी. त्या दिवशी त्या परिवारातले लोक उपवास धरतात दिवसभर. त्या दिवशी एकादशी पण असते आणि एक दिवसभर उपवास धरून काही जण त्या गाईचं दूध पितात दिवसभर, कुठल्याही प्रकारचं अन्न खात नाहीत. दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडवल्या जाते. परंतु ज्या दिवशी वसुबारस असते त्या दिवशी राजगिऱ्याचा शिरा किंवा राळे म्हणून राहायचे पूर्वीच्या काळामध्ये. ते भाडळीमध्ये तिचा आणि भजनी मंडळी मालिका म्हणून जे असतात तर त्या ठिकाणी राळे या धान्याचा उल्लेख आहे. ते राळे मोहरीसारखे असतात, बारीक, परंतु पिवळ्या रंगाचे असतात. मोहरी ही काळ्या रंगाची किंवा चॉकलेटी कलरची असते, राळे हे पिवळ्या रंगाचे असतात. त्याचा भात
या दिवशी वसुबारसेच्या दिवशी बरेचसे जण खातात आणि काही दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना खातात. म्हणजे प्रत्येक धान्य आणि त्यामागचं वैशिष्ट्य हे विशिष्ट प्रकारे हिंदू ग्रंथामध्ये, संस्कृतीमध्ये त्या त्या ऋतूनुसार सांगितलेले आहे. आणि या वसुबारसच्या दिवशी बाजरीची भाकरी वगैरे याचंसुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. ती गरम असते. या दिवसापासून वसुबारस या सणापासून हिवाळा सुरू होतो. म्हणजे थंडीचे दिवस निर्माण होतात आणि शरीरामध्ये उष्णता राहावी यासाठी बाजरीसारखं धान्य, तिळासारखं धान्य, कडधान्य हे उपयोगात आणलं जातं. राळे ह्या त्याच गरम वस्तूमध्ये मोडतात, धान्यामध्ये मोडतात आणि त्याचं सेवन या दिवसामध्ये केलं जातं. आणि मग तिथून थंडीचे दिवस सुरू होतात आणि शरीराला ऊब देणारे जे पदार्थ आहेत, जसे बाजरीची भाकर असेल, त्याच्यानंतर ताक असेल, दही असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी खायला सुरुवात होते. आणि मग हे दिवे त्याच उष्णतेचं प्रतीक आहे की बाबा इथून पुढं तुम्हाला गरमीची आवश्यकता आहे, थंडी सुरू होणार आहे, तुम्ही दीप प्रज्वलित करा, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित राहू द्या, या हिशोबानं ते त्या ठिकाणी बनवलेलं असतं. आणि या वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी गाईचं पूजन वगैरे केलं जातं, तिला नैवेद्य दाखवल्या जातो. जे गुराखी असतात, गाई सांभाळणारे, ते लोक गाईसमोर, गाईभोवती विशिष्ट प्रकारचं असं गाणं म्हणतात. ते गाणं आत्ता मी बाहेर म्हणत होतो थोड्या वेळापूर्वी, आता थोडा विसर पडला बघा. आणि त्या वसुबारसेमध्ये गाईचं म्हणजे गुणवर्णन केलं जातं आणि अशा प्रकारे त्या गाईचं गुणवर्णन करून तिची पूजा वगैरे करून तिला नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि या प्रकारे ती वसुबारस साजरी केली जाते. तसेच या वसुबारसेपासून हा 5 दिवसाचा सण दीपावली सुरू होऊन जातो. आत्ता सांगितल्याप्रमाणे वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी आणि दीपावली, बलिप्रतिपदा ह्या सुरू होऊन जातात. आणि दीपावली ही अमावस्येच्या दिवशी साजरी होते. आता यावेळेस काय झालेलं आहे की अमावस्या 2 दिवसाची आलेली, म्हणजे 20 तारखेला दुपारून लागते आणि 21 तारखेला दुसऱ्या दिवशी 21 तारखेला दुपारी संपते. मग या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे. तर भरपूर जणं आजही 20 तारखेला पूजन करत आहेत आणि उद्याही 21 तारखेला पूजन करत आहेत. हरकत नाही, 2 दिवस आले, तुम्हाला पूजा करण्याची संधी 2 वेळेस मिळालेली आहे, अडचण नाही. आणि 2 दिवस भक्तिभावाने पूजन करा, काही अडचण नाही. आणि विशेष म्हणजे लक्ष्मी ही समुद्रामधून बाहेर आलेली आहे. समुद्र देवाची मुलगी आहे आणि लक्ष्मी ही विष्णू परमात्म्याची पत्नी आहे. तिला रमा या नावाने ओळखलं जातं आणि तिचं पूजन या ठिकाणी समृद्धी, भरभराटी, ऐश्वर्य, धनसंपदा, निरोगी आरोग्य या दृष्टीने लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं. त्या दिवशी धनतेरसच्या दिवशी आणलेला झाडू, फळा ज्याला म्हणतो, फळाफळी यांचं पूजनसुद्धा केलं जातं. आणि या झाडूचं पूजन, फळ्याचं पूजन नित्यनेमानं प्रत्येक परिवारामध्ये अवश्य करतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी कवळ्याची पूजा केली जाते. अनेक प्रकारची 5 फळे, कोणी 7 फळे ठेवतात, जशी सेब, डाळिंब, केळी, सीताफळ, अशा वेगवेगळ्या प्रकारची फळं या ऋतूमध्ये आलेली असतात. जसे पेरू असतील, ज्या ऋतूमध्ये जे फळ उपलब्ध आहे ते फळे या ठिकाणी पूजेला मांडली जातात. अशा प्रकारचे हे दीपावली पूजन. आणि 2 दिवसानंतर पाडवा येतो.
त्याला दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी अनेक नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू होतात, दुकाने सुरू होतात, मोठमोठाले कारखान्याचे उद्घाटन या दिवाळी पाडव्याच्या दिवशी होते आणि त्याला दिवाळी पाडवा म्हणून ओळखलं जातं. आजच्या दिवशी प्रतिपदा म्हटलं जातं, दिवाळी प्रतिपदा किंवा दीपावली म्हटलं जातं, कोणी दिवाळी म्हणतात आणि या ठिकाणी घरावर रोषणाई केली जाते, आतिषबाजी केल्या जाते, फटाके फोडले जातात, लहान मुले आनंद उत्सव साजरा करतात. काही लग्न झालेल्या मुली पाडव्याच्या दिवशी माहेरी येतात किंवा भाऊबीजेच्या दिवशी माहेरी येतात भावाला ओवाळण्यासाठी. त्या ठिकाणी भाऊबीज हा सण साजरा केला जातो आणि आपापल्या परीने प्रत्येक परिवार आपापल्या बहिणीला या ठिकाणी माहेरी आणून त्यांचा आदर सत्कार, त्यांच्या पतीसह कपडे वगैरे जे काय असतील आपापल्या परीने घेऊन भाऊबीज साजरी केली जाते. कोणी याला भाईदूज म्हणतात, कोणी भाऊबीज म्हणतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा शब्द हा वेगळा आहे आणि अशा प्रकारे हा 5-6 दिवस चालणारा सण दीपावली हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी बहीण भावाला करदोडा म्हणून एक प्रकार आहे. ओवाळल्यानंतर नागिनीचे पान, सुपारी, विलायची, लवंग, सुपारी अशा प्रकारचा विडा त्या ठिकाणी देते. त्या विड्याबरोबर केळी दिल्या जाते आणि करदोडा दिला जातो. तो मानाचा करदोडा मानला जातो बहिणीचा आणि त्याला विशिष्ट असं एक महत्त्व आहे करदोड्याला. आणि ते काय महत्त्व आहे ते मी पुढील भागामध्ये सांगाल की त्याचं महत्त्व काय आहे ते. तर आजच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरपूर जण सोन्याचा पूजनासाठी उपयोग करतात, चांदीचाही उपयोग करतात. चांदीची शिक्के असतात, सोन्याची बिस्किटंही असतात पूजेसाठी किंवा मग ज्या नोटा असतील व्यवहारामधल्या 10, 20, 50, 100, आता 500च्या नोटा आहे. 2020मध्ये 2000च्या नोटा होत्या, त्या आता बंद झाल्यात. पण सध्या 500च्या नोटा आहेत. काही जण बँकेमधून विशेष करून पूजनासाठी बंडलच्या बंडल घेऊन येतात. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते. आणि काही जण धनतेरसला कपडे खरेदी करतात, काही जण नरक चतुर्दशीला करतात, काही जण पाडव्याला करतात, काही जण भाऊबीजेला करतात. आणि विशेष करून बहीण माहेरी आल्यानंतर बहिणीच्या मुलांना मुलींना विशेष करून कपडे घेतले जातात आणि अशा प्रकारचे कपडे वगैरे घेऊन हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्वत्र साजरा होतो. आपणा सर्वांना या दिवाळी सणाच्या 5 दिवसाच्या 7 दिवस चालणारा हा सण, या सर्व सणाच्या विश्वम ज्वेलर्सच्या वतीने आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी, आरोग्यदायी, भरभराटीचे आणि निरोगी स्वरूपाचे जावो. आजच्या दीपावलीपासून विक्रम संवत महाराजा विक्रम यांना चक्रवर्ती सम्राट म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. त्यांचं विक्रम संवत आजच्या दिवसापासून गणलं जातं. या दिवसापासून त्याची सुरुवात म्हणजेच गणना या इसवी सणाची या दिवाळी सणापासून होते. आणि चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य हे उज्जैनचे राजे होते, अर्थात ते सूर्यपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी अखंड भारत म्हणजेच श्रीलंका ते हिमालयाचा तिबेट भाग, मानस सरोवराचा भाग हा सर्व त्यांच्या स्वाधीन होता. पूर्वेकडून
बंगाल, आजचा जो मण्यार वगैरे आहे तो भाग, ते इकडे इराण, इराक इथपर्यंतचा भाग या चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांच्या ताब्यामध्ये होता. ते या सर्व प्रदेशाचे एकमेव राजे होते आणि विशेषतः सर्व एकमेव एकछत्रीय अंमल त्यांचा त्या ठिकाणी होता. एवढा मोठा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. त्यांचेच बंधू भर्तरीनाथ हे नाथपंथातील होते. मागे आपण एका व्हिडिओमध्ये त्यांची चर्चा बघितलेली आहे, एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलेली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये नाही आहे, एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलेली आहे. आणि फार म्हणजे वजनदार म्हणता येईल महासम्राट असे विक्रमादित्य त्या काळामध्ये होऊन गेलेले. आणि त्यांच्या या योगदानामध्ये फार मोठं त्यांचं बलिदान म्हणता येईल भारतासाठी. आणि त्यांनी जो विक्रम संवत सुरू केलेला आहे हा विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये, इतिहासामध्ये नगण्य अशा स्वरूपाचं म्हणता येणार नाही, परंतु सर्वात मोठं योगदान त्या काळामध्ये होतं. परंतु स्वतंत्र भारताच्या काळात पंडित नेहरूंनी ह्या योगदानाला अगदी नगण्य समजलेलं आहे. त्यांनी विक्रम संवत ही गणना ग्राह्य धरली नाही. त्यांनी गार्गियन इंग्रज जे गणना ग्राह्य धरून जानेवारी फेब्रुवारी हे महिने मान्य केले आहेत. परंतु आपली खरी संस्कृती चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, फाल्गुन अशा प्रकारचे हे 12 महिने आपले विक्रम संवत अंतर्गत येतात. आणि महाराजा विक्रमादित्य यांचे आजपासूनचे नवीन वर्ष सुरू होते. या नवीन वर्षाच्या परत एकदा आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.